ठेवलेली ही नाते अजूनही तशीच साबूत आहे बघा. बापरे, कधी वाटलं नव्हतं आपल्या बांधवांसाठी जो लढा आपण केला होता तो लढा आपल्याला एवढं मोठं कुटुंब देऊन जाईल. अहो मग आपल्या परिवारासोबत असंच मदत थांबून बोलत राहता की काय? चला ते बघा, समजेजण तुमची वाट बघत आहे. हा हा, चल की. माझी नाही, आपली. आणि खरं तर त्या सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे हे, ज्यांनी आपल्याला या लढ्यात साथ दिली आहे. वय खरंच की. अहो पण तुमची लेकरं तरसत आहे तुमचे शब्द ऐकण्यासाठी. अगं आता काय बोलू कळतच नाहीये, मन अगदी भरून आलंय बघ. माझ्या लेकरांनो, आज तुम्हा सगळ्यांना असं एकत्र आनंदात अभिमानाने उभं बघून खूप आनंद झाला. पूर्वीचा संघर्ष आठवतो आणि आजची तुमची प्रगती बघून वाटतं की आमच्या कष्टांना खरंच फळ आलं. कधी कधी आपल्या आयुष्यात खूप कठीण दिवस होते, पण त्या प्रत्येक संघर्षामागे एकच स्वप्न होतं. आपला समाज एक दिवस उंच उभा राहील, शिक्षित होईल आणि स्वाभिमानाने जगेल. आणि आज तेच स्वप्न माझ्या डोळ्यासमोर साकार झालेलं मी पाहतोय. साहेब आहो, हीच तर खरी कमाई आहे आपल्या संघर्षाची. माझ्या लेकरांनो, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या डोळ्यातली ही चमक आणि तुमच्या मनातला हा आत्मविश्वास, हे पाहून मला वाटतं जे काही आपण सहन केलं ते आज सगळं सार्थक झालं. आज प्रत्येक घरात एक स्वप्न जिवंत आहे, प्रत्येक मनात एक आशा आहे आणि प्रत्येक पावलात प्रगतीची दिशा आहे. हा बदल खूप मोठा आहे आणि खूप सुंदरही आहे. आता आमची एकच इच्छा आहे, हा आनंद, ही एकता आणि ही जिद्द अशीच कायम राहू द्या. एकमेकांचा हात सोडू नका, एकमेकांना पुढे घेऊन चला आणि असंच प्रेमाने अभिमानाने जगत राहा. कारण तुमचं हसणं, तुमची प्रगती हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे. बरं चला, येतो आता आम्ही. आणि हा, आम्ही कुठे बी असो नेहमी तुमच्या सोबत आहोत. आणि कधी वाटलं की तुम्ही एकटे आहात तर नक्कीच एकदा संविधानाचं पुस्तक उघडून बघा. बरं चला, येतो आता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.